नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. तर मी एकावरती एक असे ठेवून पेपर पॅटर्न ठेवून मी कटिंग करणार आहे. तर हे ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला मी माझं ब्लाऊज रुटीन सांगते. तर वेळेची बचत म्हणून बघा, आपण एकावरती एक असे एकाच कस्टमरचे जर असतील आणि गळे जर सेम असतील तर असं पेपर एकावरती एक अस्तर ठेवायचं आणि पेपर पॅटर्न ठेवून त्यावरती कटिंग करू शकतो. म्हणजे एक एक कटिंग करायला वेळ लागतो आणि असं लवकर होते. त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने करते आणि शक्यतो मी जास्त संध्याकाळी कटिंग करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला शिवायला सोपं जातं किंवा तितकाच वेळ कट करण्याच्या वेळेमध्ये आपल्याला तितकाच वेळ जास्तीला होतो, शिवायला मिळतो त्यासाठी. तर मग संध्याकाळीच मी कट करून ठेवते, पण त्याचा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे उजेड लागेल व्हिडिओमध्ये म्हणून मी दुपारी कट करून दाखवत आहे. तर मी नवीन कातर घेतलेली आहे. तर बघा, इथे ठेवलेली जी आहे पेपरवरती ती मी नवीन घेतलेली आहे. अगोदरची ती खूप जड होती. तर हाताला माझ्या असं कट करते वेळेस खूप जड हात खूप दुखत होता, जड होती ती. त्याच्यामुळे मी ही नवीन कातर घेतलेली आहे आणि नवीन कातर घेतल्याने ही मी ह्या कात्रीने हेच ब्लाऊज कट करायला घेतलेले आहेत. तर बघूयात कशी कटिंग होते. तर मैत्रिणींनो, तर अशा पद्धतीने जर आपण, हा 40 साईजचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण पेपर पॅटर्न ठेवून जर कटिंग केली तर लवकर आपलं वेळेची बचत पण होते आणि लवकर आपलं ब्लाऊज कटिंग होतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मैत्रिणींनो, लाईक करत जा माझ्या व्हिडिओला. एक जण पण लाईक करत नाही. मला पण समजेल की माझा व्हिडिओ चांगला झालेला आहे म्हणून, आणखीन प्रोत्साहन भेटेल मला की नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. तर बघा, ही नवीन कातर घेतल्यामुळे मला थोडंसं कट करायला हे होत होतं, म्हणजे प्रॅक्टिस नसल्यामुळे. पण इतकी स्मूथ चालत होती ना ती, म्हणजे चालते स्मूथ चालते एकदम. कपडा अजिबात कुठेही असं असं हे होत नाही आहे. सरळ जिथे आपण आखून घेतले त्यावरतीच घेतली आहे. ती अगोदरची जी माझी कातर होती ना ती खूप असं कट करते वेळेस खूप त्रास होत होता, हाताला जड पण होत होतं आणि असं स्मूथ कट होत नव्हती. त्याच्यामुळे नवीन घेतलेली आहे. खूप छान आहे ही. जर तुम्ही नवीन कातर घ्यायची असेल तुम्हाला तर हीच घ्या. तर ही माझी 10 नंबरची आहे. तर या कात्रीचा नवीन सराव नसल्यामुळे मला थोडंसं कट करते वेळेस अडचण होत होती, पण काही नाही, सराव झाल्यानंतर आपल्याला बरोबर येईल ही. तर मैत्रिणींनो, जर तुमच्या गळ्याची डिझाईन पाठीमागचे जर गळ्याची डिझाईन जर कस्टमरचे वेगवेगळे असतील तर मग पेपर पॅटर्न पाठीमागचा भाग तसाच ठेवायचा, गळ्याचा आकार कट करायचा नाही आणि सेम असंच ठेवून कटिंग करायचं. तर आपल्या वेळेची बचत होते. एकदम कमी वेळेमध्ये 1:03 आपले ब्लाऊज कटिंग होतात. तर मी मेन फॅब्रिकवरती पण ठेवून कटिंग करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपली कटिंग झालेली आहे. आता मेन फॅब्रिकवरती मी ठेवून कटिंग करून दाखवते. तर ही खूप छान आहे कातर, छान स्मूथ चालत आहे. तर बघा, माझ्या अंगठ्याला ना खूप त्रास होत होता त्या कातरने. तर बघा, आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कटिंग करून घेऊया.
तर बघा मी त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि एक अर्धा इंचाने आपल्याला एक्स्ट्रा कपडा सोडून कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी सगळे ब्लाऊज कटिंग करून घेते। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।